राष्ट्रीय युवा दिनानिमित्त भाजपतर्फे नाशिकमध्ये आयोजित युवा संमेलनाच्या कार्यक्रमास देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत. त्या दृष्टीने जिल्हा यंत्रणा सतर्क झाली असून केंद्रीय सुरक्षा यंत्रणेसह जिल्हाधिकारी जलज शर्मा हे स्वतः गुरुवार दिनांक 28 रोजी पंचवटीतील 3 जागांची पाहणी करणार आहेत. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त 12 जानेवारीला राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. भाजपतर्फे नाशिकमध्ये युवा महोत्सवाचे आयोजन केले आहे. या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी शक्ती प्रदर्शन करणार असून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ वाढवला जाणार आहे. महोत्सवानिमित्ताने जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी बुधवार दिनांक 27 रोजी शहरातील तपोवनातील साधुग्राम, निलगिरी बाग आणि मोदी मैदानाची पाहणी करून सुरक्षेच्या दृष्टीने आढावा घेतला. आता पीएमओ कार्यालयातील केंद्रीय समिती नाशिकमध्ये येत असून समिती देखील या जागेची पाहणी करून जागेची निवड करणार आहे. या मेळाव्यासाठी सुमारे 10 ते 12 हजार युवक उपस्थित राहण्याची शक्यता असून राज्याचे भाजपचे सर्व मंत्री या सभेला उपस्थित राहतील. त्यामुळे पंतप्रधानांच्या सुरक्षेबरोबरच मंत्र्यांची सुरक्षा व्यवस्था, शहरातील वाहतूक व्यवस्था तसेच सभेच्या ठिकाणी करवयाच्या बंदोबस्ताचे नियोजन याचाच यावेळी आढावा घेण्यात आला आहे. या संमेलनाची जबाबदारी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. येत्या 2 दिवसात गिरीश महाजन नाशिकमध्ये येऊन आढावा घेणार आहेत. यापूर्वी म्हणजेच 2019 मध्ये भाजपच्या महाजनादेश यात्रेचा समारोप मोदींच्या उपस्थितीत नाशिकमध्ये मोदी मैदानावरती करण्यात आला होता. त्यांचा जन्मदिवस आणि हा जन्मदिवस आपण त्यांची जयंती म्हणून देशभर साजरा करतो आणि म्हणून क्रीडा युवा खात्यातर्फे केंद्र सरकारचे ते मंत्रालय असेल किंवा राज्य सरकारचं असेल यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी युवा महोत्सव म्हणून हा कार्यक्रम 12 जानेवारी ते 16 जानेवारी असा 5 दिवस या ठिकाणी चालणार आहे. या कार्यक्रमामध्ये जवळपास 7,500 विद्यार्थी आणि सगळे पण जवळ 8,000 लोक या विद्यार्थी आणि त्यांचा स्टाफ असे मिळून अधिकारी मिळून यात सहभागी होतील. 5 दिवस या सर्व विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था ही नाशिक शहरामध्ये या ठिकाणी केली जाणार आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे शेल्टर असतील आणि त्या ठिकाणी त्यांचे कार्यक्रम होतील. यामध्ये विशेष करून कल्चरल कार्यक्रम तर आहेच. रोज संध्याकाळी कल्चरल कार्यक्रम असेल, प्रत्येक राज्याचा वेगवेगळा शो त्या ठिकाणी असेल आणि त्याचबरोबर आमची खाद्य संस्कृती आहे. आणि जसं आपण खानदेशच्या बाबतीमध्ये आपण म्हणतो की परवाच आपल्याकडे महोत्सव झाला, पण त्याप्रमाणे आमच्या राज्यातली खाद्यसंस्कृती ही त्या ठिकाणी आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू, एक दिवस त्याच्यासाठी त्या ठिकाणी देऊ. त्याचबरोबर विविध राज्यातून जे विद्यार्थी आलेले आहेत मग त्यांचेसुद्धा या ठिकाणी स्टॉल असतील, त्यांचे लोकसुद्धा त्या ठिकाणी येतील आणि नाशिककरांना मोठी मेजवानीच म्हणजे प्रत्येक राज्यातले विद्यार्थी या ठिकाणी येतील आणि संपूर्ण देश मिनी इंडिया हा या ठिकाणी असेल. त्याचबरोबर कॉम्पिटिटिव्ह, नॉन कॉम्पिटिटिव्ह अशा स्पर्धा या ठिकाणी होतील. पॅनल डिस्कसिंग असेल, वक्तृत्व स्पर्धा असतील, एखादा थीम देऊन त्या विषयावर चर्चा असेल, कविता असतील, लेखन असेल, या अशा स्पर्धासुद्धा या ठिकाणी असतील. आणि 5 दिवस एक सगळी जी युवा शक्ती आहे त्याच्या टॅलेंटला या ठिकाणी चालना देण्याचं काम या ठिकाणी होणार आहे आणि त्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे 12 तारखेला या कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहेत. सीएम, डीसीएम दोघंही ते सुद्धा या कार्यक्रमाला या ठिकाणी हजर राहतील. भाऊ, लोकसभा निवडणुकीचा रणशिंग मोदींच्या नाशिकमधल्या सभेतून राज्यातलं फुंकलं जाईल असं सांगितलं नाही. मला वाटतं की या ठिकाणी लोकसभेचं रणशिंग फुंकण्याचा कार्यक्रम काही होणार नाही किंवा कुठे मला असं वाटतं की त्या संदर्भामध्ये आता शेवटी पीएम आहेत, ते काय बोलतील नाही बोलतील मला माहिती आहे, परंतु राजकीय कार्यक्रमाचा इथे काही फारसा संबंध नाही आहे. हा युवा दिवस स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने आपण त्या ठिकाणी दरवर्षी असतो. मागच्या वर्षी कर्नाटकला होता, 7-8 मध्ये पुण्याला झालेला होता, 14-15 वर्षापूर्वी. पुन्हा आपल्याला ती संधी या ठिकाणी मिळालेली आहे आणि आपण तो मुद्दामून नाशिकला मागवून घेतलेला आहे. कारण पुण्या, मुंबई, नागपूरमध्ये नेहमी पंतप्रधान जात असतात, त्याचे कार्यक्रम होत असतात, पण आम्ही यावेळेला आग्रह धरला की आम्हाला नाशिकला आम्ही सगळी चांगली व्यवस्था करू आणि आम्हाला हा कार्यक्रम द्या. मला वाटतं एक खरं म्हणजे चांगली मोठी पर्वणीच नाशिककरांना या दृष्टीने आलेली आहे, चालून आलेली आहे आणि त्यात सर्वांनी सहभाग घ्यावा. कारण सगळी सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, खाद्य संस्कृती आहे प्रत्येक राज्याची. मला वाटतं त्यासाठी सर्वांनी या ठिकाणी सर्वांना जाहीर आमंत्रण या ठिकाणी आहे. सर्वांनी जरी आपला सहभाग घ्या. राज्यातल्या अजून कुठल्या प्रकल्पांचं उद्घाटन किंवा लोकार्पण मोदींच्या हस्ते होणार त्या दिवशी काय तयारी झाली? मला वाटतं की या ठिकाणी फक्त युवा हा विषय घेऊनच त्या ठिकाणी बोलतील. संकल्प, आता आपल्याला माहिती संकल्प यात्रा सुरू आहे.
पुढच्या आपण 2047 पर्यंत जी तयारी करतो आहोत, विकसित भारत ही संकल्पना, ही टॅगलाईन सुद्धा या ठिकाणी असेल. त्या संदर्भात सुद्धा चर्चा होतील आणि त्या संदर्भातच माननीय मोदीजी युवकांना आवाहन करतील. नावाशिवा प्रकल्पाचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होईल अशी एक शक्यता व्यक्त केली जाते. अजूनपर्यंत कुठलाही तसा कार्यक्रम आलेला नाही आहे आणि मला असं वाटतं की इथून कुठल्याही कार्यक्रमाची घोषणा होईल का नाही होईल आता ते शेवटी त्यांचं ऑफिस, PM ऑफिस त्या ठिकाणी ठरवेल. पण मला वाटतं इथला जो सुद्धा कार्यक्रम आहे तो फक्त युवा महोत्सवाच्या निमित्ताने त्या ठिकाणी आहे. स्वामी विवेकानंदांची जयंती त्याला अनुसरून हा कार्यक्रम आहे. राम मंदिराच्या संदर्भात कमिटी आज मुंबईला गेलेली आहे. मनोज जरांगे पाटील मुंबईवर जाण्यावर ठाम आहेत. त्यांची कमिटी आज मुंबईला गेलेली आहे, मैदानांची पाहणी करतायत. आपण त्यांना वारंवार जे आवाहन केलं तरी मी आपल्याला गेल्या 4-5 दिवसापासूनच सांगतोय, मी त्यांना भेटवून तेव्हापासून सांगतोय की जरांगे पाटलांवर मुंबईला येण्याची वेळ येणार नाही. वारंवार हे सांगतोय कारण सरकार अतिशय गतीने काम करत आहे. जरांगे पाटलांनी सांगितल्याप्रमाणे आता आम्ही शिंदे समिती पुन्हा मराठवाड्यामध्ये त्या ठिकाणी पुन्हा काम करते. त्यांची वेळ वाढून दिलेली आहे. सगळे कुणबी दाखले मी पुन्हा तपासतोय त्या ठिकाणी आणि त्याचबरोबर क्युरेटिव्ह पिटिशनची तारीख 24 आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेली. मला वाटतं त्या संदर्भातला निर्णय लवकर होईल. मागासवर्गीय आयोग आहे, हा सुद्धा दररोज अतिशय वेगाने काम करतोय. आणि मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं की नागपूरच्या अधिवेशनाने सांगितलं की आम्ही 1 दिवसाचं अधिवेशन घेऊन समाजाला त्या ठिकाणी निश्चित आरक्षण त्या ठिकाणी देऊ. म्हणून मला असं वाटतं की 2-4-5 दिवस पुढे मागे होतील का आठवडा पुढे मागे होईल, परंतु टिकणारं आरक्षण, कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण आम्हाला संपूर्ण मराठा समाजाला या ठिकाणी द्यायचं आहे. आणि म्हणून जरांगे पाटलांना आम्ही पुन्हा विनंती करू की तुम्ही 5-7 दिवसासाठी 8 दिवसासाठी पुन्हा वाट बघावी. अन्यथा कदाचित ते त्यापूर्वी सुद्धा होऊ शकतं, त्या वेळेपर्यंत सुद्धा होऊ शकतं. म्हणून आमची विनंती आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण जर लोक घेऊन, कार्यकर्ते घेऊन जर त्या ठिकाणी आलात, मराठा बांधव जर त्या ठिकाणी वाहनं घेऊन आलेत, तर रहदारीचा प्रश्न आहे, सगळ्या दैनंदिन रोजचे ऑफिसेस असतात, मुलांची शाळा कॉलेज असतात, त्यावर मोठा ताणतणाव होईल. आरक्षण 100% सरकारला द्यायचंच आहे. फक्त थोडं मागे पुढे झालं कारण आपणही बघतात, आपणही समाधान व्यक्त केलेलं आहे किती फास्ट, किती गतीने आम्ही हे काम करतोय. आणि म्हणून मला वाटतं की आपण थोडा अजूनही विचार करावा अशी विनंती मी आम्ही बोलताना जरांगे संकलन विभाग, नाशिक, लोकसेवा न्यूज, नाशिक.